कर्जमाफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीक विमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नगर औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे 2018 मध्ये केलेल्या चक्काजाम आंदोलनाबद्दल नुकतेच नेवासा न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले असून त्यात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। शेतकरी आंदोलन केली म्हणून गडाखांवर विविध 4 कलम लावण्यात आली आहे। माजी आमदार शंकरराव गडाखांनी यापूर्वी सत्तेत असतानाही आपल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून रास्ता रोको उपोषण केली होती। गेल्या 4 वर्षांपासून गडाखांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मुळा धरण, नगरसह नेवासे तालुक्यात रास्ता रोको, चक्काजाम, उपोषण, मोर्चे असं केली। मात्र त्यावेळी पोलीस प्रशासनानं त्यांना ताब्यात घेत कारवाई करत सोडून दिलं होतं। दरम्यान वडाळा बहिरोबा येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलन चिघळल्यानं गडाखांवर पोलिसांनी कारवाई करत अटक केल्यानं ते एक रात्र नेवासे कोठडीमध्ये होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नी केलेल्या अनेक आंदोलनादरम्यान गडाख यांच्यावर शासनानं पोलिसांकरवी गुन्हे दाखल केलेत। न्यायालयानं नुकतेच वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणी गडाख यांच्या विरोधात पकड वॉरंट बजावल्याची माहिती असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले म्हणून माजी आमदार गडाखांच्या विरोधात रस्ता अडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जमावबंदीचं उल्लंघन करणे आणि सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आदेश न पाळणे या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, एसएन मीडिया, नेवासा।